लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनीचं मिसकॅरेज हे विजयमुळे झालेलं आहे. ही गोष्ट आता पार्थ आणि काव्याला समजणार आणि आता मानिनी काकू देशमुखांच्या घरातनं विजयची कायमची हकलपट्टी करणार. आता नेमकं काय घडतं, कशी काय आता इकडे विजयची हकलपट्टी करण्यात येते, सर्व काही गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर इकडे आता जी काव्य असते तिचा पेपर हा खूपच जास्त वाईट गेलेला असतो, खराब गेलेला असतो. कारण आता काव्य जेव्हा परीक्षेला जाते तेव्हा तिच्या डोक्यात सर्व काही घरचे विचार फिरत असतात आणि त्यामुळे मग आता काव्याचा पेपर हा पूर्णपणे स्पॉईल होतो. काव्य पेपरमध्ये काहीही चांगलं वर्क करत नाही आणि त्यानंतर ती घरी आता रडत रडत आलेली असते. आता जेव्हा काव्य घरी येते तेव्हा ती रडत असते. तिला घरात सगळेच जण विचारतात की काव्य काय झालं आहे, तू का रडतेस, कारण काय आहे. त्यावेळी काव्य आता सांगते की माझा पेपर खूप खराब गेला आहे, मी अजिबात चांगलं लिहिलेलं नाही आहे, रादर मी पेपरच सोडवलेला नाही आहे. सगळे विचारतात पण का. नंदिनी म्हणते काव्या तू तर खूप अभ्यास केला होतास, चांगला अभ्यास केला होतास, मग तरी असं का झालं, काय झालं आहे. त्यावर मग काव्या म्हणत असते त्यावर नंदिनी म्हणते काय बोल ना काव्या, तुझ्या डोक्यात उत्तरं आली नाही का पटापट. त्यावर मग काव्य सांगते की नाही, माझ्या डोक्यात उत्तरं आलीच नाही, कारण माझ्या डोक्यात सगळं काही वेगळंच सुरू होतं. आईंनी रात्री मला जे जे काही सांगितलं होतं ना ते सगळं माझ्या डोक्यात नुसतं फिरत होतं. त्याबरोबर नंदिनी म्हणते आईंनी काय सांगितलं होतं असं. मग आता काव्य सांगू लागते की रात्री तिला आई सांगत होत्या की त्यांच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचं बहिणीचं लग्न होतं. त्यावेळी त्यांना लग्नाला गेल्या आणि अचानक कळा आल्या पार्थच्या वेळी आणि मग त्यांना लग्न अटेंड करता नाही आलं. त्यांना त्यांचं मूल चॉईस करावं लागलं आणि त्यामध्ये त्यांचंच ते लग्न राहून गेलं. मग तसं जर माझी फायनल एक्झाम राहून गेली तर माझी एक्झाम आणि माझी डिलिव्हरीचे डेट दोन्ही सोबतच येणार आहे. त्याबरोबर मग आता पार्थ मानिनी काकूंवर चिडतो आणि म्हणतो आई कशाला तू यांना काहीतरी नको ते सांगत असतेस. त्याबरोबर मग आता मानिनी ही गप्प बसते तर वसुआत्या म्हणते वा 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 खूप हुशार झालास रे. आता आईला तुम्ही अक्कल शिकवायची, आता आईला तुम्ही सांगायचं की आईने काय करायचं आणि आईने काय नाही करायचं. आता तुम्ही सांगाल तेव्हा तिला कळणार ना, तिने तिच्या सुनांना काय सांगायचं काय नाही, तिने तिच्या सुनांना कसं शिकवायचं कसं नाही, बरोबर ना. त्याबरोबर इकडे मानिनी काकूंना सुद्धा मनापासून खूप हर्ट झालेलं असतं पार्थचं बोलणं, पण आता मानिनी काकू शांत राहणं प्रेफर करतात. त्याबरोबर पार्थ आता त्याची चूक त्याच्या लक्षात आल्यावर म्हणतो आई खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला तुला असं नव्हतं म्हणायचं, पण तुला माहिती आहे ना काव्य प्रत्येक गोष्टीचा किती डीप विचार करते ते, मग कशाला उगाचच्या उगाच तू तुझ्या वेळेचं तिला सांगत राहिलीस. तू सांगितलंस आणि बघितलंस ना काय झालं. आता पेपरमध्ये येत असूनही ते लिहू शकलेली नाही आणि कॉन्फिडन्स लो झाला आहे पूर्ण तिचा. त्याबरोबर मग नंदिनी म्हणत असते एक मिनटं पार्थ, या सगळ्यात आईंची सुद्धा चूक नाही आहे. आईंनी फक्त एक आवड म्हणून काव्याला त्या सर्व गोष्टी सांगितल्या, इट्स ओके. आणि काव्या तू अगं कुठल्या गोष्टीचा कितपत विचार करायचा आणि कितपत नाही हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे ना. आणि राहिला प्रश्न आईंचा, तर लग्न ही काही फारशी महत्त्वाची गोष्ट नाही आहे. लग्न सॅक्रिफाईस करणं इट्स ओके, इट्स फाईन, इट्स टोटली फाईन, बट एक्झाम सॅक्रिफाईस नाही ना करता येत. एक्झाम ही महत्त्वाची आहे. आणि अगं तू कशाला काळजी करतेस, अशा कितीतरी मुली आहेत ज्यांनी लग्नानंतर परीक्षा दिलेल्या आहेत, काहींनी तर लग्नाच्या दिवशीसुद्धा परीक्षा दिलेल्या आहेत. आठवतं आहे ना न्यूजवरती सतत एकच बातमी फिरत होती, एका मुलीने लग्नाच्या दिवशी परीक्षा दिली आणि सकाळी येऊन एक्झाम देऊन गेली आणि दुपारी तिच्या लग्नाचा मुहूर्त होता, तिचं लग्न लागलं आणि नंतर निकाल लागला तेव्हा ती फर्स्ट क्लासने पास झाली होती. आठवतं आहे ना तुला हे सगळं. मग काव्याचा हळूहळू नंदिनी कॉन्फिडन्स परत घेऊन येते. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा दोघंजणं रूममध्ये बसलेले असतात. आता ते सरोगेट मदर शोधत असतात. त्यांना आता म्हणजे काहीही करून सरोगेट करण्यासाठी एक सरोगेट आई हवी असते आणि ते त्यांचे प्रयत्न चांगले सुरू ठेवत असतात जेणेकरून आता त्यांना लवकर सगळं काही प्रोसिजर कंप्लीट करता यावं आणि म्हणजे कोणाला काही खरं सांगण्याची वेळच त्यांच्यावर येऊ नये हे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यांचं सगळं आता छान सुरळीत सुरू असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता काव्य जी असते तिने आता ठरवलेलं असतं की तो ज्या रोडवरती जास्तीत जास्त अपघात होतात किंवा ज्या रोडमुळे जास्त मिसकॅरेजेस होतात या एरियामध्ये बायकांचे, तो रोड आता दुरुस्त झाला पाहिजे आणि तो रोड दुरुस्त होण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मलाच आता तो रोड दुरुस्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. मी आता तो रोड व्यवस्थित करण्यासाठी नक्की 100 नाही 110% प्रयत्न करणार. आता माझं पुढचं प्रोजेक्ट हेच असणार की मी तो रोड
दुरुस्त करण्यासाठी, तिथल्या बायकांना त्या न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार म्हणजे करणार. मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. आधी मला तर त्या सगळ्या बायकांना शोधून काढावं लागेल. त्या बायकांना शोधून त्यांच्याकडनं सर्व डिटेल्स गोळा कराव्या लागतील. काहीही झालं ना तरी आता त्या रोडचं काम हे झालंच पाहिजे, कारण खूप त्रास झाला आत्तापर्यंत त्या रोडमुळे लोकांना, आणि आता नाही, आता बास, आता लोकांनाही त्रास व्हायला नको आहे. आता हे सगळं काही बोलणं नंदिनी ऐकते आणि नंदिनी आता काव्याचं हे सगळं बोलणं ऐकून घाबरते. नंदिनी विचार करते की बाप रे, हे सगळं काव्या काय बोलते. जर खरोखर काव्या हे सगळं करायला गेली आणि काव्याला त्या रोडलाच माझंही मिसकॅरेज झालेलं सापडलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. या सगळ्यामुळे काव्याला किती मोठा धक्का बसेल या सगळ्याचा. नाही नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत काव्याला हे कळता कामा नये की माझं मिसकॅरेज झालं आहे आणि माझं मिसकॅरेज त्याच रोडला झालं आहे, कारण हे सगळं मुळात काव्याला सहनच होणार नाही. आणि त्यासाठी मला काहीही करून काव्याला त्या रोडला जाण्यापासून थांबवावं लागेल. ह्या सगळ्यात मला जीवांचीच मदत लागेल. मला जीवांबरोबर या सर्व विषयावर बोलावं लागेल. मला आत्ता जीवांकडे गेलं पाहिजे असा विचार करत मग नंदिनी जीवाबरोबर त्या सर्व विषयी बोलण्याकरता येते. नंदिनी बघते की जीवा खोलीमध्ये नाही आहे. नंदिनी आता घाबरते आणि विचार करते की बापरे, आत्ता मला या जीवांच्या मदतीची सर्वात जास्त गरज होती, पण ऐनवेळी हे सुद्धा नाही आहेत. हे कुठे गेले असतील आता. जीवा, अहो कुठे आहात असं म्हणत आता नंदिनी हे पहिला मोबाईल घेते आणि जीवाच्या फोनवरती फोन लावू लागते. आता नंदिनी जीवाच्या फोनवरती फोन ट्राय करत असते. जीवाचा फोन लागत नसतो आणि आता फोन लागत नसल्यामुळे नंदिनी सतत फोन ट्राय करते. फायनली जीवाचा फोन लागतो. नंदिनी विचारते, अहो तुम्ही कुठे आहात, लवकर या, मला तुमच्याबरोबर महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. जीवा नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, अगं मी थोडं कामासाठी बाहेर आहे, तू बोल ना, तुला काय बोलायचं आहे. नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, इकडे खूप मोठी अडचण झाली आहे, प्लीज तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथून पहिले घरी या, कारण तुम्ही घरी आल्यावरच आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. काव्याबद्दल आणि पार्थबद्दल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिसकॅरेजशी निगडीत आहे. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, काय तुझ्या मिसकॅरेजशी निगडीत. त्यावर नंदिनी म्हणते, हो तुम्ही या लवकर, मी वाट बघते. जीवा म्हणतो, हो आलोच, लवकरच येतोय. आणि मग आता जीवा हातातलं सगळं काम सोडून परत घरी आलेला असतो. आणि मग घरी आल्याच्या नंतर आता इकडे जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी काय झालं, तू इतक्या तातडीने मला का बोलवून घेतलंस आणि तुझ्या मिसकॅरेजशी निगडीत काय आहे. त्याबरोबर मग आता नंदिनी म्हणत असते, जीवा हो असं काय करताय, तुम्ही विसरताय का, माझं मिसकॅरेज झालं होतं ते त्याच रोडला झालं होतं ज्या रोडला सगळ्यात जास्त मिसकॅरेज होतात. त्याबरोबर जीवा म्हणतो, अगं नंदिनी तुझं मिसकॅरेज तिकडे कुठे झालं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, अहो जीवा पण माझा अपघात तर तिकडेच झाला होता ना, आणि काव्य आणि पार्थला ही गोष्ट माहीत नाही आहे की माझा अपघात त्या रोडला झाला आहे. त्यांना हे सगळं कळलं तर किती अवघड होईल आपल्यासाठी हे सगळं. त्याबरोबर मग आता जीवा म्हणत असतो, नंदिनी मग आता पण हे सगळं काव्याला कसं काय समजणार, ह्या सगळ्याशी काव्याचा काय संबंध. मग नंदिनी सांगते, काव्याने तो रोड दुरुस्त करून घेण्यासाठी प्रोटेस्ट करायचं ठरवलं आहे. मग जीवा म्हणतो की बापरे, तसं असेल तर हे सगळं आपल्याकरता खूप जास्त डिफिकल्ट होऊन जाईल. नंदिनी काहीही करून आपल्याला काव्याला त्या रोडला जाण्यापासून थांबवावंच लागणार आहे. एक काम करूया नंदिनी, तू काव्याकडे जा आणि काव्याला सांग की तू प्रेग्नंट आहेस. या अवस्थेत तू त्या रोडला जाणं योग्य नाही आहे, हे तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी रिस्की असेल. तसंही काव्या सध्या तिच्या बाळाचा खूप विचार करते. त्यावर नंदिनी म्हणते, हो जीवा मला माहिती आहे, पण काव्या तिच्या बाळाव्यतिरिक्त इतरही बायकांचा आणि त्यांच्याही बाळांचा विचार करेल. त्यामुळे काव्या या गोष्टीवरती तर माझं अजिबातच ऐकणार नाही. ती हट्ट धरेल की मला तिकडे जायचं आहे म्हणून. मग मी काय करू. त्याबरोबर मग जीवा म्हणतो, मग नंदिनी आता तू दुसरा काय पर्याय करू शकशील. त्यावर नंदिनी म्हणते, तेच तर काही कळत नाही आहे, पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं मी काव्याबरोबर एकदा बोलून बघतेच. आणि मग नंदिनी आता काव्याकडे येते आणि मग ती आता काव्याला म्हणत असते, काव्या मी मगाशी तुझं आणि पार्थचं बोलणं ऐकलं. नाही म्हणजे सॉरी, खरं तर तुम्ही दोघं नवरा बायको आहात आणि तुमच्यामधलं बोलणं मी असं चोरून ऐकलं, हे माझं चुकलंच. पण तरीही तुला सांगते, मी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं आहे आणि तू पार्थनं म्हणत होतीस ना की तू त्या मिसकॅरेजवाल्या रोडवरती जाणार आहेस आणि ते सगळं शोधून वगैरे काढणार आहेस. आय एम रिअली व्हेरी सॉरी काव्या, आजपर्यंत मी तुझ्या कुठल्याही कामामध्ये तुला अडवलेलं नाही आहे किंवा मी मध्येसुद्धा आलेली नाही आहे. पण एक खरं सांगू का, हे सगळं आता हे तू जे काही करायचं ठरवलं वगैरे आहेस ना, हे मला बिलकुलच पटत नाही आहे. काव्य हे बघ, या सर्व गोष्टींमध्ये ना तुला पडण्याची काही गरजच नाही आहे ना. सध्या तू स्वतः प्रेग्नंट आहेस, सध्या तू स्वतः आई होणार आहेस. त्यामुळे मला असं वाटतं की तू सध्या तुझी काळजी घे, तुझ्या होणाऱ्या बाळाची काळजी घे. त्याबरोबर मग आता काव्या म्हणत असते, ताई अगं असं काय बोलतेस तू, मी IAS होणार आहे, मी स्वतःची तर काळजी घेईनच, पण जसं माझं बाळ आहे तसंच
आता मी इतरांच्या बाळाचा सुद्धा विचार केला पाहिजे ना गं. त्या दिवशी आपण बघितलं ना की त्यांच्याकडे कार नव्हती, त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला, त्या बाईला कसं सफर करावं लागलं. बाळासाठी ते गाडी घेणार होते आणि नंतर सगळं काय घडून बसलं ते. म्हणून मला ना कुठल्याच आईवडिलांची आपल्या बाळाबद्दल बघितलेली त्यांची स्वप्न अशी मोडताना नाही बघायची. आणि म्हणून मला ताई हे सगळं करायचं आहे. त्यामुळे ताई प्लीज मला उगाचच्या उगाच तू असा फोर्स करू नकोस आणि थांबवण्याचा तर मुळात प्रयत्न करू नकोस. आणि राहिला प्रश्न माझ्या बाळाचा आणि माझा, तर आम्हा दोघांचीही काळजी घेण्यासाठी आमच्याकडे आमचे बाबा आहेत ना. काय बाबा बरोबर ना, त्यावर पार्थ असतो. तशी लगेचच काव्या म्हणते, आई अगं पार्थसुद्धा मला या मिशनमध्ये माझ्या मदत करणार आहेत आणि पार्थ माझ्या सोबतही येणार आहेत. त्यामुळे तुला माझी काळजी करण्याची बिलकुलच काहीही गरज नाही आहे. पार्थ असताना तुला टेन्शन घेण्याची काही गरज आहे का? त्यामुळे तू आता निश्चिंत राहा, निवांत राहा, बिनघोर राहा, बिंदास्त राहा. पण प्लीज आता ना तू काळजी करणं सोड बरं. त्यानंतर मग आता पार्थ आणि काव्या हे दोघंही जणं गेलेले असतात त्या मिसकॅरेज ज्या रस्त्याला होतात त्या रस्त्याला. आता त्या रस्त्याला गेल्याच्या नंतर मग आता पार्थ हा काव्याला म्हणतो, काव्य ते बघा तो सोनार तिथे CCTV फुटेज दिसतं आहे, आपण तिकडचं फुटेज जाऊन चेक करू शकतो. बरोबर त्या रस्त्याचं फुटेज त्या सर्कलजवळच येतं आहे. त्याबरोबर काव्या म्हणते ठीक आहे मग चला. मग ते दोघंजणं तिथे जातात आणि तिथले CCTV फुटेज चेक करायला सुरुवात करतात. बरेच दिवस CCTV चेक केल्यानंतर त्यांना आता तिथे बरेच मिसकॅरेज सापडतात. म्हणजे आठवड्यातून 1-2 मिसकॅरेज तर त्या रस्त्याला होतच असतात असं त्यांना आढळून येतं. मग हे बघून काव्या म्हणते, बापरे हे सगळं किती वाईट आहे आणि किती घृणा आहे. लोकांना एवढा त्रास होतोय तरी गव्हर्नमेंट ह्याच्यावर ॲक्शन घेत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे आणि गव्हर्नमेंटने ॲक्शन घेतलीच पाहिजे. आता ते लोक पुढे बघत जात असताना त्यामध्ये नंदिनीचा अपघातसुद्धा त्या लोकांना दिसतो. नंदिनीचा अपघात बघून काव्या म्हणते, ताई. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय नंदिनी कुठे? त्याबरोबर काव्या म्हणते, ती काय? मग आता पार्थ आता ते CCTV मागे घ्यायला सांगतो आणि मग तिथे ते लोक बघतात तर तिथे त्यांना आता काव्या नंदिनी दिसते आणि नंदिनीचा अपघात विजयने केला आहे हे सुद्धा त्यांना तिथे दिसतं. कारण विजय अपघात करून त्याच ठिकाणी फोनवरती बोलत उभा होता. मग आता हे सगळं कळाल्याच्या नंतर आता काव्या म्हणते, पण ताईचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला याबद्दल मला काहीही माहीत नव्हतं. ताईने ह्या सर्व गोष्टी का लपवल्या असतील? आणि ताई ठीक तर असेल ना, तिचं बाळ तर व्यवस्थित असेल ना? मग पार्थ म्हणतो, शांत व्हा, आपण पुढे बघत जाऊया फुटेज. मग ते पुढे फुटेज बघत जातात तर त्यामध्ये तिथे जीवा आलेला दिसतो, तिथे एक ॲम्ब्युलन्स आलेली दिसते. मग पार्थ म्हणतो, काव्य हे बघा ही ॲम्ब्युलन्स, या ॲम्ब्युलन्सवरती सिटी हॉस्पिटलचं नाव आहे, आपण तिकडे जायला हवं. तिकडेच चौकशी केली तर काहीतरी कळेल. मग ते दोघंजणं सिटी हॉस्पिटलमध्ये येतात आणि तिकडे आता चौकशी करतात की नंदिनी जीवा देशमुख काही दिवसांपूर्वी इथे ॲडमिट झाल्या होत्या, तर त्यांचं बाळ आणि त्या व्यवस्थित आहेत ना. त्याबरोबर त्यांना कळतं की त्यांचं बाळ दगावलं आहे, त्यांचं मिसकॅरेज झालेलं आहे. म्हणजे त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या तेव्हा तर त्यांचं बाळ या जगात होतं, पण जेव्हा त्या इकडनं म्हणजे ॲडमिट झाल्या तेव्हा एक लहान बाळ चुकून औषधाची बाटली पित होतं आणि त्या बाळाला अडवायला जात असताना नंदिनी मॅडम पडल्या आणि त्यांचं मिसकॅरेज झालं. आता हे ऐकल्याच्या नंतर मग मात्र आता त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर हे ॲक्सिडेंट विजयने घडवलं आहे आणि विजयमुळे हे सगळं घडलं आहे हे पार्थला आता जीवाला सांगायचं असतं. पार्थ जीवाला हॉस्पिटल बाहेर बोलवतो आणि मग हे सगळं काही आता त्याला सांगतो. आता हे सगळं ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा म्हणतो, म्हणजे आज आमच्या आयुष्यातला आनंद हरवण्यामागे फक्त आणि फक्त या विजयचा हात आहे, तर या विजयला मी नाही सोडणार. नाही जर याला मी जिवंत मारला ना तर माझंसुद्धा नाव जीवा देशमुख नाही. हा जीवा त्या विजयला सोडणार नाही. त्या विजयमुळे माझ्या जीवनातला, माझ्या नंदिनीच्या आनंदातला आनंद हिरावून गेलेला आहे. आमच्या चेहऱ्यावरचं सुख, आमच्या पदरातलं आनंद सगळं काही धुळीस मिळालेलं आहे. त्यामुळे आता मी सोडणार नाही आहे त्या विजयला. आणि त्यानंतर मग जीवा हा आता विजयला घरी मोठ्याने हाका मारत येतो, विजय लवकर बाहेर ये विजय. आणि मग विजय तिकडे आल्यावर जीवा विजयची कॉलर पकडतो आणि विजयला म्हणतो, नीच नालायक हरामी हरामखोर माणसा, तुझी हिंमत कशी झाली हां? आणि मग त्यानंतर जीवा विजयला चांगला थोबडतो आणि मग आता विजयला चांगला थोबडल्यानंतर जीवा आता विजयला लाथाडायला सुरुवात करतो. लाथाबुक्क्यांनी जीवा विजयला खूप 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 बेदम मारत असतो. म्हणजे इतका मारत असतो की बाप रे, सगळा राग रोज तो काढत असतो. आता त्या ठिकाणी नंदिनी येते, मानिनी काकू येतात, वसुहत्या येते, पार्थ काव्य तर तिथेच असतात. मग सगळेजण म्हणत असतात की काय झालं आहे जीवा, अरे तू एवढं का मारतोयस याला, काय झालं आहे जीवा, अरे बोल काहीतरी आम्हाला सांग जीवा, काय चाललं आहे हे वेडेपणासारखं. मग आता जीवा म्हणतो, मी याला मारतोय कारण याच्यामुळे माझं आणि माझ्या नंदिनीचं बाळ दगावलं आहे.
याच्यामुळे आम्ही आमचं बाळ हरवलं आहे, गमावलं आहे, याच्यामुळे आम्ही पुन्हा आई बाबा नाही होऊ शकणार आहोत. आणि मग आता तो खूप जास्त मारत असतो. तो म्हणत असतो की जर त्या दिवशी ना याने नंदिनीचा अपघात केला असता, ना मला नंदिनीला हॉस्पिटलाइज करावं लागलं असतं आणि ना आमचं बाळ दगावलं असतं, ह्या नीच नालायकामुळे घडलं हे सगळं. आणि मग आता जीवा आणखीन बेदम कुत्र्यापेक्षाही जास्त विजयला मारत असतो. विजय हातापाया पडत असतो, नको मला सोड, मला सोड, मला सोड. पण जीवा काही ऐकत नसतो. मुळात जीवा काही ऐकून घेण्याच्या, काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. तो खूप भडकलेला असतो, तो खूप संतापलेला असतो आणि त्या रागाच्या दमातच आता तो विजयला बडव बडवत असतो आणि म्हणत असतो, आज तुला इतका मारेन की एकतर तू तरी मरशील मारू खाऊन, नाहीतर मी तरी मरेन तुला मारून. मी नाही सोडणार तुला. तुझ्यामुळे एवढे दिवस आम्हाला लपवाछपवी करावी लागली. तुझ्यामुळे माझ्या बायकोला खोटं प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागलं. तुझ्यामुळे खोटं पोट लावून तिला वावरावं लागलं. तुझ्यामुळे आम्हाला आमच्या बाळाला जन्म देण्यासाठी सरोगेसी मदरचा विचार करावा लागतोय. तुझ्यामुळे होतोय हा आम्हाला एवढा मनस्ताप. तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. तुझ्यामुळे आम्हाला खूप काही सहन करावं लागतं आहे, आम्हाला खूप भोगावं लागतं आहे. असं सगळं आता जीवा म्हणत असतो. आता विजयच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागतं. त्यावेळी वसुआत्या म्हणते, बास जीवा, अरे काय चाललंय तुझं? जीव घेणार आहेस का आता तू त्याचा? सोड पहिला, सोड. त्याबरोबर मग जीवा आता विजयला सोडतो. त्याबरोबर वसुआत्या म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जावयाला असा कुत्र्यासारखा मारण्याची? त्याबरोबर विजय वसुआत्याकडे पाहतो. वसुआत्या म्हणते, सॉरी हो जावई बापू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जावयाला हात लावण्याची? विसरू नकोस, ते तुझ्या बहिणीचा नवरा आहेत आणि आपल्या घरच्या जावयाबरोबर ही वागण्याची पद्धत आहे का? आणि कुठल्या तोंडाने तू विजयवरती एवढे घाणेरडे आरोप करतोयस रे? तुला असं वाटूच कसं शकतं की विजय तुमच्या बाळाचा खून वगैरे करू शकतो? हे बघ, तो माझा जावई आहे आणि मला माझ्या जावयावरती ना पूर्णपणे विश्वास आहे की माझा जावई हे असं काही करणं शक्यच नाही आहे. उगाच बिनबुडाचे आरोप करशील आणि ते मी खपवून घेईन माझ्या जावयावरचे, असे जर तुला वाटत असेल ना जीवा, तर ती तुझी खूप मोठी चूक आहे. विजय असं काही करूच शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि विजयवरती तुम्ही हे जे काही घाणेरडे आरोप करताय ना, ते मी बिलकुलच सहनही करणार नाही आहे. समजलं ना? त्यामुळे आता बास विजयराव, तुम्ही उठा, उगाच तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. मला माहिती आहे ना तुम्ही काही केलेलं नाही आहे ते. त्यावर वसुआत्याला काव्या म्हणते, वसुआत्या, तुमच्या इतकी नीच बाई ना मी आजपर्यंत अख्ख्या जगात पाहिलेली नाही आहे. नाही आहो, जावयावरती विश्वास असणं ही चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या सख्ख्या भाच्यावरती अविश्वास दाखवणं ही सुद्धा चुकीचीच गोष्ट आहे ना. आणि तुम्हाला विजयवरती इतका ठाम विश्वास आहे, मग लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलंय तुम्ही जीवा आणि पार्थ ना, असं तुमचं म्हणणं आहे ना. मग तुमचा तो भाचा तुम्हाला माहीत नाही आहे? तुम्हाला असं नाही वाटलं का की जीवा न विचार करता किंवा गरज नसताना कोणावर हात नाही उगारणार म्हणून? तुम्ही कसं काय असं वागू शकता? हे बघा वसुआत्या, जसं तुमच्या या खोटारड्या जावयावर इतका खरा विश्वास आहे ना, तसाच आमचाही आमच्या जीवावरती विश्वास आहे. आणि जीवा जे काही बोलतोय ना त्यामध्ये काहीही खोटं नाही आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी ज्या रस्त्यावरती खूप जास्त प्रमाणावर मिसकॅरेजेस होतात ना, त्या रस्त्यावरचे CCTV फुटेज चेक केलेत, तर त्यामध्ये विजयने नंदिनीताईचा त्याच्या गाडीने अपघात केलेला स्पष्टपणे दिसतोय. आणि अपघात करून झाल्यानंतर तो तिथेच फोनवरही बोलतोय. समजलं ना? त्याबरोबर आता हे ऐकून मानिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो आणि हे ऐकल्यावर मानिनी काकू आता विचार करतात की ह्या नालायकामुळे, ह्या नराधमामुळे माझ्या नंदिनीला आणि माझ्या जीवाला त्यांचं बाळ गमवावं लागलेलं आहे. त्यामुळे आता मी ह्या नालायकाला सोडणार नाही आहे. नाही जर याला चांगली शिक्षा मिळवून दिली, नाही जर मी ह्याला चांगली जन्माची अद्दल घडवली, तर माझंसुद्धा नाव मानिनी नाही. मी याला शिक्षा मिळवून दिल्याशिवाय आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही. बास, याला मी आत्ता या घरात एक क्षणसुद्धा ठेवून घेणार नाही आहे. याला आत्ताच्या आत्ता मी घरातनं बाहेर काढणार. मी घरात याला बघूच शकत नाही. असं सगळं म्हणत आता मग वसुआत्यांच्या समोर मानिनी काकू ह्या त्या विजयला घरातनं धक्के मारून बाहेर काढत असतात आणि म्हणत असतात की खरं तर हे सगळं मी खूप आधीच करायला हवं होतं, पण मला वेळ झाला हे सगळं करायला, तेच माझं चुकलं. जर मी हे सगळं आधीच केलं असतं ना, वेळ असताना, तर आज हे सगळं घडलंच नसतं. असं सगळं म्हणून मग आता वसुआत्या ही बघत असते हे सगळं आणि मानिनी काकू विजयला घरातनं बाहेर काढते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता विजयला घरातनं बाहेर काढल्याच्या नंतर मग आता इकडे विजय काय करेल, कुठे जाईल आणि मुळात देशमुखांना बर्बाद करण्याचं त्याचं जे स्वप्न आहे, त्याचा जो मनसुबा आहे, तो कसा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, काय करेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल बरोबर जोडलेले राहा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.